मी आहे विरोधकांनी सातत्याने महिला विरोधी निर्णय घेतलेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। विरोधी पक्षांनी 70 कोटी महिलांचा विश्वासघात केलाय असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय। विरोधकांनी माझ्यासोबत महिला आरक्षण विधेयकावर खुली चर्चा करावी असं आव्हान सुद्धा फडणवीसांनी विरोधकांना दिलेलं आहे। ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू। महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत। या बिलाच्या समर्थनार्थ आजपासनं आमचा निर्धार हा सुरू झालेला आहे आणि तो जोपर्यंत महिलांना आरक्षण मिळत नाही, जोपर्यंत लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आता आम्ही स्वस्थ बसणार नाही। दरम्यान फडणवीसांच्या जन आंदोलनावर खासदार सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। मला मनापासून आनंद आहे जर भारतीय जनता पक्ष एक जन आंदोलन उभं करणार असेल तर चांगली गोष्ट आहे। ह्याचा अर्थ लोकशाहीमध्ये टिकते अजून थोडे दिवस। जन आंदोलन उभं करणार असतील तर त्यांनी करावं, गैर काय त्याच्यात। मग म्हणजे एका सत्तेमधल्या पक्षाला विरोधकांच्या विरोधात जन आंदोलन उभं करावं लागतंय आणि कशावर, म्हणजे जो विषयच नाही आहे त्याला जर विषय करायचा असेल तर गुड लक टू देम। दरम्यान महिला विधेयकाची विरोधकांकडून भ्रूण हत्या करण्यात आली। आनंदोत्सव देखील त्यानंतर साजरा केला। हे समाज सुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवलाय। तसंच लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू झालाय आणि हत्यारे विरोधी पक्ष आहेत असा घणाघातही फडणवीसांनी केलाय। या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली आणि त्याहीपेक्षा वाईट की अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं। महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम झालं। 2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की डिलिमिटेशन हे सेन्सस नंतर होईल, डिलिमिटेशन हे कशा पद्धती महिला आरक्षण विधेयक हे डिलिमिटेशन आणि सेन्सस प्रमाणे लागू होईल, त्याच लोकांनी हे लक्षात आल्याबरोबर की आता एनडीएकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 231 मतं पडली आणि जर 2/3 मेजॉरिटीचा विचार केला तर 352 मतांची आवश्यकता होती। त्यामुळे मेजॉरिटी मिळाली पण 2/3 मेजॉरिटी मिळाली नाही आणि हे विधेयक या ठिकाणी मंजूर होऊ शकलेलं नाही। याचा परिणाम काय आहे? याचा परिणाम असा आहे की लोकशाहीमध्ये महिलांच्या सहभागितेचा मृत्यू झालेला आहे, त्याची हत्या झालेली आहे आणि त्याचे हत्यारे हे सगळे विरोधी पक्ष आहेत की ज्यांनी या सर्व आमच्या नारी शक्तीचा मोठा अपमान केला आहे।